MSRDC व्यवस्थापकाच्या मुलानं तरुणीला केलेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी. ठाणे येथे MSRDC व्यवस्थापकाच्या मुलानं एका तरुणीला मारहाण करून तिला जाणीवपूर्वक गाडीची धडक दिली. त्यामुळे त्याच्या विरोधात तातडीनं कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. यातील अपघातग्रस्त पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली आहे. यातील पीडित तरुणीची दानवे यांनी रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली. तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही उपस्थित होते. या घटनेतील अश्वजित गायकवाड यानं जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली आणि तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न करून तिला जखमी केलं. व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचं कलम पोलिसांनीही लावलं नसल्याचा आरोप पीडितेनं दानवे यांच्याकडे केलाय. त्याच अनुषंगानं अश्वजित हा कोणाचा मुलगा आहे, कोण आहे, यापेक्षा पोलिसांनी कायद्याचं पालन करावं अशा सूचना दानवे यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केलाय. तसंच या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केलाय. तसंच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली. हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं खुलं आव्हान. आपण अयशस्वी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणं हे त्यांचं पहिल्यापासूनच काम आहे अशी टीका करत शरद पवार यांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचं दाखवून द्यावं असं खुलं आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. नागपूर येथील भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या महाविजय 2024च्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मराठा आरक्षणासंदर्भात आज राज्यात मोठी आंदोलनं सुरू आहेत. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राचं राजकारण व्यवस्थित अभ्यासलं तर गेल्या 50 वर्षात आपण अयशस्वी झालो की त्याचे खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचं. ही जुनीच पद्धत आहे. धनगरांना आरक्षण देणार होतात आणि तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत, परंतु त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकले नाही. मुस्लिम तसंच लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. तारीख जवळ आली तरी आरक्षणाबाबत काहीच झालं नाही. त्यांनी दिलेली प्रत्येक आश्वासनं फेल झाली आहेत आणि त्यामुळे विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचं नाव घेत असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे. अर्थव्यवस्थेने हतबल झालेल्या समाजाला मदत केली. प्रश्न असा आहे की
शिंदे सरकार आणि त्यांचे सगळेच जण आरक्षण 14 तारखेला मिळेल, आरक्षण 20 तारखेला मिळेल, आता आरक्षण 24 तारखेला मिळेल, हे म्हणून मराठ्यांना फसवत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी 50% जी कॅप लावली आहे ती ओलांडावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टातही जावं लागेल आणि लोकसभेतही जावं लागेल. हे सगळं माहीत असताना आता आपल्या हातनं काहीच होणार नाही, आपण काही करूच शकणार नाही, की मग शरद पवार. कसं म्हणतात की शरद पवारमुळेच आरक्षण होत नाही आणि असाच एक विषय धरून ठेवलेला आहे. आरक्षण होत नाही शरद पवार. पवार काय प्रधानमंत्री आहेत काय? शरद पवार एक साधे खासदार आहेत. आरक्षण आणण्याची ताकद तुमच्या मंत्रिमंडळात पाहिजे. तुमचं मंत्रिमंडळ मोदी साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे आणि आरक्षणाचा आग्रह धरला पाहिजे. या ना करून. नाचता येईना अंगणवाकडं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राजकारणी अयशस्वी ठरतात तेव्हा आपल्या फेल्युअरचं नारळ ते शरद पवारांना फोडतात. आपण काहीच करू शकत नाही, हेच याचा अर्थ आहे. हाच याचा अर्थ. सर, MSRDC एक मोठा अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगवधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण. मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे 4 जणांचे वाचले जीव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्यानं एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य 3घांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले आहेत. मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजारगावातील सोलर ऑर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे ते परतत असताना गोंडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं. या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतील काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावलं. त्याचा पाय गंभीर जखमी असल्यानं तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रविनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन गेले. या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या तरुणाचं नाव गिरीश केशवरावजी तिडके असं असून तो नागपूरच्या गोंड खेरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मिश्राम, सिद्धार्थवाडी नगरवाडी नागपूर, रंजना शिशुपाल रामटेके राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे राहणार मौदा नागपूर यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरही डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले. या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कर आधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. जे करदाते 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर
चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहेत. तसंच जे करदाते 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही. ठाण्यात श्री रामअक्षता मंगल कलश यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, संपूर्ण देश राममय झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरातील भक्तांचं स्वप्न पूर्णत्वास जात आहे. संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सुकता असून देश राममय झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. राम मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून एक चांदीची वीट आनंद दिघे यांनी पाठवली होती. त्यामुळे ठाणे आणि अयोध्येचं वेगळंच नातं असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्री रामअक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश मस्के, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार, कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही उपस्थित होते. राम मंदिर बनवणार परंतु तारीख सांगणार नाही असं काही लोक म्हणायचे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरही उभारलं आणि तारीखही सांगितली असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. कलश यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप तसंच शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझिम ढोलताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत श्रीराम जयराम रामची घोषणा सुरू होती. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता. या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. यात्रेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत शिवसेना आणि ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी चांदीची वीट देऊन ती या अयोध्येला पाठवली होती. त्यामुळेच ठाण्याचे आणि अयोध्येचे एक जुनं नातं आहे. अयोध्येहून आणलेल्या कलशाचं तसंच अक्षतांचं ठाण्यात मिरवणुकीनंतर पूजन करण्यात आलं. याच अक्षता आता घरोघरी निमंत्रणासाठी वाटप केल्या जाणार आहेत. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खूप आपले महाराष्ट्रातले देखील तमाम राम भक्त 22 जानेवारीची वाट आतुरतेने पाहत आहेत. इथं प्रताप सरनाईक आहे. मीरा भाईंदरमधून 300 राम भक्त पायी चालत गेले अयोध्येला. म्हणजे आपण विमानाने जातो, ट्रेनने जातो, गाड्याने जातो, परंतु पायी जाण्याची देखील एक श्रद्धा भक्ती या ठिकाणी राम भक्तांनी दाखवलेली आहे. आणि म्हणून आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होतोय. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये या अक्षता पोचल्या पाहिजे आणि तमाम राम भक्तांनी त्यांना आपल्याला राम भक्तांना हे आमंत्रण द्यायचं आहे की अयोध्येला